हरा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हरिओम. नमस्कार. चिन्मय विजन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक गोष्ट घडेल. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला, कानावर पडला म्हणजे लक्षात येते अक्कलकोटचे स्वामी महाराज. आणि यांची आज चैत्र कृष्ण प्रदोष म्हणजे त्रयोदशी या दिवशी त्यांचे पुण्यतिथी दिवस साजरा केला होतो. त्यांनी देह सोडला. जरी त्यांनी देह सोडला असला तरी ते प्रत्येकाच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ या रूपातून प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आता त्यांच्या जीवनावरचा एक मराठी चित्रपट सुद्धा मागे काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध पावलेला आहे. श्री स्वामी समर्थ म्हटलं की त्या नामस्मरणातून श्री गुरुदत्तांचा अवतार मानले जातात. आणि त्यांच्या नामस्मरणाचा उच्चार केला म्हणजे लक्षात येतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हटलं की श्री स्वामी समर्थ. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भक्तांना आधार दिला, रुग्णांना बरं केलं आणि प्रत्येकाला आशा दिली, जीवन जगण्याची कला दिली. काही मंत्रोच्चार केलेत तर तुमचं जीवन नक्कीच सुखकर होईल. आणि तो जप फास्ट करत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाही म्हणतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं हळूवार, म्हणजे स्वतःलाही आनंद प्राप्त होईल आणि त्या भगवत नामालाही अर्थ प्राप्त होईल. त्या भगवंताला सुद्धा तुम्ही आकर्षित करू शकाल, प्रसन्न करू शकाल. असं नामस्मरण केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती होईल. आणि बघा, अक्कलकोटला अनेक वर्ष झाले या मुहूर्तावर आत्या भजन, कीर्तन, प्रसाद, महाप्रसाद असे सर्व कार्यक्रम नुसते अक्कलकोटच्या केंद्रावर होत नाही, तर पूर्ण भारतभर नव्हे तर जगाच्या अनेक भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्वामींचे केंद्र ज्या ठिकाणी आहेत त्या केंद्रामध्ये अशा प्रकारची सेवा घडत असते. आणि ती अनेक लोक दर्शनासाठी आजच्या मुहूर्ताला जास्त गर्दी करतात. कारण बघा, जशी हवा सर्वत्र आहे ना, पण आपलं वाहन पंक्चर झालं तर कुठे जावं लागतं? आपल्याला पंक्चर जोडणाऱ्याकडे जावं लागतं. मग भगवंत सर्व ठिकाणी जर आहे तर मंदिरात जावं का लागतं? कारण त्या ठिकाणी आपल्याला मनात समाधान मिळतं, एकाग्रता मिळते आणि वातावरण निर्मितीमुळे आपल्यात चांगले बदल घडतात, आपल्या शरीरामध्ये चांगले बदल घडतात. आणि ते घडण्याकरता केंद्रात जाण्याची गरज असते. आता ज्या ज्या ठिकाणी स्वामींचे केंद्र आहेत त्या ठिकाणी भक्तिभावाने हा भक्तगण जात असतो, नामस्मरणाची सेवा करत असतो आणि आपलं पुण्य पुढे वाढवत असतो. काय असतं, जे सेवेकरी असतात ना त्यांच्यामध्ये एक चांगला गुण आहे. घरात येणारा कोणताही पाहुणा असो
तो भुकेला जाऊ नये, तो पोट भरून जावा. जसा तो पोटाने भरलेला जावा तसा तो बुद्धीने पण भरलेला जावा. म्हणजे त्याला सुद्धा नामस्मरणाची ओढ लागली गेली पाहिजे. हे त्या सेवेकाच्या घरात घडतं. आणि असं घडतं म्हणूनच भक्तगण अधिक विकसित होतात, अधिक श्रद्धावान होतात आणि त्यांच्या मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. श्री स्वामी समर्थ. हरिओम. नमस्कार.